नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बरे हलू नका, इकडे बघा. क्लिअर करून टाकतो. बघा इकडे बघा. ओके. जे ससरानगर मध्ये दिवाळी पाडव्या दिवशी जी घटना घडली, ती घटना अत्यंत दुःखदायक घटना होती आणि अत्यंत गरीब कुटुंबातला एक माझा जीव गेला आणि वारंवार श्रीगोंदा शहरामध्ये हे कंटिन्यू चालूच आहे. आता एक ठिकाणी त्या लहानशा मुलीवर बी अत्याचार झाला. त्यांनी थोडं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि प्रशासन लक्ष घालून जे गुन्हेगार असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे. आणि जे आम्ही भाऊने आता उपोषणाचं हे दिलेले, आम्ही नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. कालची झालेली दगड 2 तारखेला 2 नोव्हेंबर रोजी झालेली त्या पाडव्याच्या दिवशी झालेल्या दगड आरोपी अजून अटक नसल्यामुळे आणि त्याला चुकीचा रंग दिल्यामुळे मला सर्व ग्रामस्थांना सांगायचे की उद्या 4 तारखेला मी त्या गोष्टीसाठी उपोषणाला बसलो आहे. उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहे. किरण शिंदे साहेब, PYC साहेब यांना, पोलीस अधीक्षक साहेब यांना आज लेखी पत्र देऊन सर्व आरोपी अटक करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. पीडितांच्या बाबतीत जे चाललेलं दबाव आहे, तो दबाव थांबवण्यासाठी उद्या त्याला 4 तारखेला मी उपोषणाला बसतो आहे. सर्वांनी ग्रामस्थांनी तिथं येऊन मला मदत करावी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी तिथं यावे अशी विनंती. निवेदन कोणा दिले? निवेदन तहसीलदार साहेब, PI साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देतो. आमच्या त्यात प्रमुख मागण्या अशा आहेत की पीडिताला सरकारी वकील चांगला द्यावा शासनाने. आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती.